मलकापूर तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या आदर्शनगर मधील महिलांनी गेल्या 3 दिवसापासून बिअर बार समोरच या ठिकाणी उपोषण थाटलेलं आहे। आपण बघू शकतो की गेल्या 3 दिवसापासून या ज्या महिला आहेत त्यांना जो त्रास होतो या बिअर बारमुळे, त्यामुळे या महिलांनी या ठिकाणी 3 दिवसापासून प्रशासनाच्या विरोधामध्ये आणि बिअर बारच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषण सुरू केलंय। त्यांना त्रास होतोय त्यामुळे त्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलंय। आपण काही महिला आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल? 3 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलात, काय त्रास होतोय, नेमका काय मागण्या आहेत तुमच्या? सर, आम्ही 3 दिवसापासून उपोषणाला बसलो आहे। प्रशासनाकडून आमचं कोणतीही आमच्या याची दखल घेतली गेलेली नाही। श्रेयस हॉटेल आणि बिअर बार आमचं एक म्हणणं आहे की बंद करा, बाकी दुसरं काहीच नाही। आम्हाला ते बंद पाहिजे आणि सरकारने त्याची काहीतरी घेतलीच पाहिजे, दखल घेतलीच पाहिजे। आम्ही 3 दिवसापासून बसलेला आहे सगळ्या महिला, पण प्रशासनाचे कोणतेच हे आम्हाला नाही। ताई, गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून या ठिकाणी हा श्रेयस बार या ठिकाणी उघडलाय, चालू झालाय। महिलांना आणि शाळकरी मुलांना काय त्रास होतो तुमच्या? शाळेतनं इथने सर्व शाळेच्या ज्या बसेस आहे इथे उभ्या राहतात, छोटे छोटे मुलं, क्लासेस आहे आमच्या कॉलनीमध्ये, सर्व तरुण मुली येतात आणि ते इथे इथनं जातात बिअर बार समोरून, तर ते अगदी लाजिरवाणं वाटते। आम्ही सुद्धा इथनं खाली मान घालून जातो, आमची याची इच्छा नाही होत इथनं जाण्याची। जाणं येणं फिरणं सगळं महिलांचं आमच्या कॉलनीतल्या बंद झालेलं आहे। ते आम्हाला बिअर बार नकोच आहे, ते लवकरात लवकर त्वरित बंद करण्यात यावं आणि आम्हाला त्यांची लगेच मुदत, त्यांनी आम्हाला आज तहसीलदार साहेब आले होते, पण त्यांनी आम्हाला हे इतक्या दिवसात बंद करतील असं काही सांगितलं नाही। फक्त त्यांनी आम्हाला एक निवेदन दिलं, त्याच्यावर बाकी काहीच खुलासा त्यांनी केला नाही। ताई, काय सांगाल? गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसलाय, पुढची भूमिका काय असणार आहे? कारण की आता तहसीलदार येऊन गेलेत, दारूबंदी वाले अधिकारी येऊन गेलेत, आमदार येऊन गेलेत, तुमची भूमिका काय असणार पुढची? सर, भूमिका सांगायला जे प्रत्येक व्यक्ती आम्हाला भेटायला येते तो समोरच्या व्यक्तीलाच हे करतोय, आपण त्याला वेळ देऊ, तुम्ही त्याला 3 महिन्याची वेळ द्यायच्या। पण इथे मुलं आहेत, ह्या सगळ्या घरदार संसार सगळं सोडून बसले, लहान लहान मुलं आहेत। आमच्याकडनं कुठलाच अधिकारी आला, तहसीलदार आले, आमदार आले, अशी भूमिका नाही घेतली की ठीक आहे आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही कायद्याने चालू। बाहेर टाकताना कुठलाच कायदा नाही आहे, मग बाहेर बंद करताना कायदा का असावा? मतदान घ्या, वोटिंग घ्या, कुठल्याच प्रकारची मदत मिळाली नाही। त्यामुळे इथून पुढे सरपंच म्हणा किंवा कुठलेही जे काही मतदान होतील, गृहनिर्माण सोसायटीचा पूर्ण मतदानावर आमचा बहिष्कार राहील, कारण आम्हाला मदतच कुठली मिळत नाहीये। त्यामुळे आता आमचा बहिष्कार राहील हे फिक्स आहे। नक्कीच। तर या होत्या महिला ज्या 3 दिवसापासून या ठिकाणी या बारच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषण करतायत। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवरती म्हणजे मतदानावरती जर का हा बार बंद झाला नाही तर त्या या ठिकाणी बहिष्कार सुद्धा टाकणार आहेत, असं भूमिका या महिलांनी या ठिकाणी घेतली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मलकापूर, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।